दहशतवादी हल्ल्याला असं उत्तर दिलं जाईल की जग बघेल, पडद्यामागे कारस्थान रचणाऱ्यांना शिक्षा मिळणार. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा. जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांकडून पर्यटकांवर गोळीबार, 26 पर्यटकांचा मृत्यू. गृहमंत्री अमित शहांकडून मृतांना श्रद्धांजली. पहलगाममधील दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू. 2 मृत पर्यटकांचे पार्थिव मुंबईत आणले. संजय लेलेंचं पार्थिव डोंबिवलीकडे तर दिलीप देसलेंचं पार्थिव पनवेलकडे रवाना. पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचे फोटो समोर. 2 पाकिस्तानी तर 2 स्थानिक दहशतवादी असल्याची सूत्रांची माहिती. दहशतवाद्यांचे फोटो समोर आल्यामुळे तपासात मोठी मदत होणार. पहलगाममधील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्रीनगरला जाणार. शिंदे रात्री 8 वाजता श्रीनगरला जाणार असल्याची माहिती. विशेष विमानाने काश्मीरमध्ये अडकलेल्या राज्यातील पर्यटकांना परत आणणार. सर्व खर्च राज्य सरकार उचलणार. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. दहशतवादी कारवाईचा आरोप पाकिस्ताननं फेटाळला. पहलगाममधील हल्ल्याशी आमचा संबंध नाही, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री खाजा आसिफ यांचा दावा. पहलगाममधील हल्ल्याचा सूत्रधार पाकिस्तानचा. हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्ला कसूरी पाकिस्तानचा असल्याची गुप्तचर यंत्रणेची माहिती. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मूमधील विविध संघटनांकडून आज बंदची हाक. पहलगाममधील नागरिकांकडून हल्ल्याचा निषेध व्यक्त. चंद्रपूर जिल्ह्यात पारा 46 अंशांवर. सकाळी 10 वाजेपर्यंत शाळा आणि महाविद्यालय सुरू ठेवण्याच्या सूचना. तर नागपुरात 5 अनोळखी व्यक्ती मृतावस्थेत आढळले. 5ही जणांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची शक्यता.